लग्नामध्ये पप्पांनी अंगठ्या घातलेल्या ह्यांच्याकडून काढून घेतल्या. का काढून घेतल्या ते मी पुढे तुम्हाला सांगेलच. पण त्या अगोदर ना सकाळचं आमचं कसं असतं की कोणीतरी ब्लॅक टी पितं, कोणी दुधाचा चहा पितं आणि कोणी नुसतं दूध पितं. सकाळी फौजी साहेबांच्या सोबत ना मी पण त्यांच्यासोबत चहा पित बसते आणि सोबत ना खारी आणि जिरा पावसुद्धा होता. तर असं ना हे आता सुट्टी आहे तोपर्यंत चालणार आहे. आता इथं मी त्यांच्याकडून अंगठ्या घेत होते कारण की ते जात होते शेतामध्ये. तर शेतामध्ये जाताना कुठेतरी पडेल म्हणून ते म्हणले की काढून ठेवतो आणि नंतर आल्यावरती पुन्हा घालतो. आता चला मी पण चालली शेतात. नाही हो, चेष्टा केली. कारण की मी तर एवढ्या लवकर शेतात कशाला जाते आणि मला तरी कोण नेते. तर आमच्या घरात ना लेडीज कोण जास्त करून जातच नाही शेतामध्ये. सगळं काय असेल ते मामा आणि हे तिघं भाऊ कधी सुट्टीवर येतील त्यावेळेसच हे बघतात. त्या आम्हाला कोण नेत नाही. आता दुपारच्या वेळेस रानातून आलेले होते त्यांनी आणि ना त्यांना ना सोफा कवर व्यवस्थित लावायला खूप जास्त आवडतं. मग ते करत होते काम, तर इथं स्वयं लागलेला त्यांना मदत करायला. तर तो मदत करतोय तर आम्ही त्याचं पाहत होतो की तो त्यांना मदत कशी करतोय ते. आणि तो सांगत होता की कवर असे नसतात लावायचे, हे असे टाकायचे असतात. मग ते त्याच्या पद्धतीने तो सांगत होता. आणि हे त्याचं ना जे नवीन नवीन क्रिया त्याच्या चालू असतात ना, तर ते बघायला आणि तो त्याला करायला, आम्हाला बघायला आणि त्याला करायला खूप जास्त आवडतं. आणि त्याचं चाललेलं असं आणि संध्याकाळच्या वेळेस ना कृष्णा नुसता वरडत होता की बाबांनो त्याचं काय म्हणणं जे आहे ना ते फक्त सगळ्यांनी ऐकून घ्यायचं असतं. तर पुढे तुम्हाला मी व्हिडिओमध्ये दाखवलेलं आहे. डोळ्यातून पाण्याचा थेंबसुद्धा येणार नाही, पण नुसतंच त्याला वरडायचं असतं. नंतर तो खेळून खेळून झोपी गेला. चला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि उद्याचा व्हिडिओ बघायचा असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये. बाय.